माझी जनार्दन माऊली किती कृपाळू आहे, त्यानं माझ्या हातामध्ये लेखणी दिली आणि त्यानं रामकथेची वधवणूक करून घेतलेली आहे म्हणतात। या लागी जे स्वामीनाथ माझं बोलणे सर्वता वरदास्त माझी माथा छोडी आता क्षमा केली। नाथ बाबा स्वामीनाथा मला आता कसल्याच प्रकारचा बोलणार नाही, वरद हस्त ठेवून आता माझ्यावर क्षमा करा, दया करा, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन अशा प्रकारचे म्हणू लागले आहेत। बाबा कृपाळू सज्जन वय असते आणि स्वयं बोलत झाले वचन अमृता हो असणारे साधू जन आहेत, लगेच असता आमच्या नाथ बाबाला सांगू लागले, अमृतापेक्षा पलीकडे असणारे गोड गोष्टी बोलू लागले आहेत। तू का भागवत असे करू नका असे होत असे तीन बघता एक जनार्दन त्याचे तो सांगू लागले होते ऐकणारे, मी वेळे वाकडे जरी फिरत असेल तर म्हणू लागले की तू कशासाठी बाबा लीन होऊ लागलेस, एक वधविणारा एक जनार्दन माऊली आहे, त्याची कृपा असणारी तुला आहे म्हणतात। तुझे निमुखे हे गदावले श्रीगुणाता वाचा वचन आणि वाचा श्रीतत्वता आणि तुझ्या मुखाने असणारा आम्ही कथा सर्व ऐकलेली आहे, एक वाचेची दैवता म्हणजे तुझ्या असणारा जनार्दन माऊली आहे अशा प्रकारे बोलू लागले। उनका भरणी मस्के सेवडे स्वामीच्या मानसी धर्माने जैसे जैसे सबंध मस्के मस्केची पूर्वी मशक नावाचा एक बाजा होता किंवा एक माईक आहे, ह्याच्यामध्ये बोलणाऱ्यानं बोललं तरच माईक बोलणार आहे, तसा एक माझा जनार्दन माऊली माझा गुरु कृपाळू आहे म्हणतात। ऐसे निज कृपा साधू वचन निवडले एक जनार्दन माझ्या जनार्दन माऊलीने असणारा मला बोध केलेला आहे, रामकथेचा गोड घास दिल्याबद्दल मला असणारा चौगुणी अशा प्रकारचा उल्हास झालेला आहे। पुढील कथा अनुसंधान भरत रामकथा श्रवण करून कथेची पूजा घन आहे, गोड आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा अशा प्रकारचे आता भरताला हनुमंतराया रामायणाची कथा आता सांगणार आहे म्हणतात। वस्ते श्री भावा प्रणत काडे काका भरत हनुमंत दर्शन नाम सप्त चत्वारिंशाध्याय बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री राम राजा रामचंद्र भगवान की जय, महाराज हनुमान की जय, श्री संत एकनाथ वाचक तुकाराम राहेगावकर आणि सूचक जाधवताई।